चंद्रपूर जिल्ह्यातील ओरोरा येथे वाहनगावजवळ अपघात, दुचाकीस्वारांचा मृत्यू, समोरासमोर धडक, चिमूर ओरोरा मार्गावरील घटना. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रेती गैरव्यवहार प्रकरणात 7 जणांना ईडीचे समन्स, रेती माफियांचे दाबे दणाणले, रेती डेपो व्यवहारांची सखोल चौकशी. गोंदियामध्ये सीटबेल्ट नाही लावला, 826 वाहन चालकांना दंड, वेग मर्यादेचे उल्लंघन, लेन कटिंग, सीटबेल्ट नसल्यास तत्काळ कारवाई. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे निरंकारी संत समागमासाठी भाविकांचा जत्था सांगलीला रवाना. नागपूर जिल्ह्यातील दडीपवनी येथे वर्धा नदीतील रेती माफियांचा धुमाकूळ, जिल्ह्यात अवैध उत्खनन, प्रशासनाची बग्याची भूमिका, सीमाखंड न करता कंत्राटदाराला ताबा. वर्धामध्ये कापूस सोयाबीनच्या दरात झाली वाढ, बळीराजा मात्र झाला कंगाल, आता विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शेतमालच नाही, दरवाढीचा फायदा नेमका होणार कोणाला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त निवडणूक दरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सेवकांचा सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा कारसपल्ली बायपास रस्त्याचे काम अजूनही अर्धवट, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे अध्यक्ष रविवार सांगड यांनी तहसीलदारामार्फत निवेदनातून केली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे राम गणेश गडकरींच्या पुण्यतिथीनिमित्त कवी संमेलन. वर्धा जिल्ह्यातील चिकणी येथे कपाशीची उल्लंघ आणि दोनच वेचात, शेतकऱ्यांच्या गाडा आर्थिक कचाट्यात, कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव, ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत सुरू, माल विकल्यानंतर झाली भाववाढ. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे 35 वर्षापासूनचे आवाडपूर परीक्षा केंद्र अचानक रद्द. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे मिशन IAS अंतर्गत मोहाडी येथे विद्यार्थ्यांचा केला गौरव. गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे कायद्याच्या राज्यात कायदाच काम करतो, नुरखा पठाण परीक्षेचे पारितोषिक वितरित. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे मेरा युवा भारत गडचिरोली व शिवाजी महाविद्यालय चामोर्शी यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चामोर्शी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे पोलिसांच्या पथकाने चिचोली येथे केलेल्या कारवाईमध्ये 17,800 रुपये किमतीचा 1 किलो 781 ग्रॅम गांजा जप्त करीत गांजा विक्रेत्यास अटक केली. ही कारवाई शनिवारी दिनांक 24 रोजी रात्री करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे आईवडिलांचे छत्र हरपलेल्या दिव्याची सुरक्षा दलाल भरारी, खडकीवासियांनी मिरवणूक काढून केला सत्कार. गोंदियामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले, तिरोडा पोलिसांची कारवाई, 5.55 लाखांचा मुद्देमाल जप्त. गडचिरोली येथे स्थानिक शिवाजी महाविद्यालयात 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग MCC विभाग तसेच राज्यशास्त्र विभागाद्वारे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे महिलांनी आरोग्यास प्राधान्य द्यावे, दामिनी साठवणे, मौदा येथे महिला मेळावा. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे गाडगेबाबा नाम समाधी स्थळाला कवर्ग दर्जा, पालकमंत्र्यांच्या हस्ते पुंडलिक पेंडे यांचा सत्कार. चंद्रपूरमध्ये मोबाईलपेक्षा ग्रंथ श्रेष्ठ, वाचनातून होतो विकास, असे आवाहन डॉ. श्याम मेहकर यांनी केले. भंडारामध्ये बोनसचा प्रश्न अद्यांतरी, लोकप्रतिनिधी यंदा शेतकऱ्यांप्रती जागणार काय, गतवर्षी धान उत्पादकांना दिलासा, अतिवृष्टीग्रस्त अद्यापही प्रतीक्षेत. गोंदियामध्ये कायद्याचे रक्षकच बेजार, एका पोलिसावर 660 जणांचा भार, सुव्यवस्था राखताना कसरत, लोकसंख्या वाढली पण मनुष्यबळ नाही. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे स्काउट गाईडने जागवला विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सांस्कृतिक क्रीडा महोत्सव. चंद्रपूर जिल्ह्यात 10वीची 127 तर 12वीची 88 परीक्षा केंद्रे, कोपीमुक्त व भयमुक्त वातावरणासाठी कडक उपाययोजना. भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे सरपंच उपसरपंच सदस्यांसह कर्मचाऱ्यांचे मानदंड खडले, ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 व फेब्रुवारी 2025चे मानधन अद्याप प्रलंबित. गोंदियामध्ये 68,000 एकल महिलांना हवा शासनाचा आधार, महिला बालकल्याण विभागाचे संरक्षण पूर्ण, शासकीय योजनांचा लाभ देण्याची गरज. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे श्री साईबाबा व्यवस्थापन समितीच्या वतीने रवी बपनवार यांनी स्थापित साई मंदिर स्थापनेला 23 जानेवारी 2026 रोजी 3 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 23 जानेवारी रोजी बपनवार वाड्यापासून ढोल ताशांच्या गजरात, ओम साई रामच्या गजरात साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. नागपूरमध्ये कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कारने तिघांना धडक देऊन गंभीर जखमी केले. ही घटना सीताबर्डीच्या मुख्य बाजारात रविवारी दुपारी 1:45 वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी कार चालकास ताब्यात घेतले. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात व्यक्तीने लोखंडी पाईपला करंट लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ममदापूर शिवारात रविवारी उघडकीस आली.
या प्रकरणी शेतकरी मरेश्वर बुले यांनी तळेगाव पोलिसात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राज्यशास्त्र विभाग आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा अंतर्गत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रीय मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील वडदा येथील श्री बाबूराव पाटील बोयर कला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर तसेच महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत महाराष्ट्र राज्यात कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वर्धा शहरामध्ये दिसणारी अस्वच्छता ही अनेक अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. ही बाब नवनियुक्त नगराध्यक्ष सुधीर पांगुड यांनी लक्षात घेतली. त्यामुळे त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच पहिल्यांदा शहरातील प्रभागांमध्ये जाऊन अस्वच्छतेची पाहणी केली. त्यानंतर माझं शहर माझी जबाबदारी असे बिद्रवाक्य घेऊन वर्धेकरांना शहर स्वच्छतेकरिता आवाहन केले. याला वर्धेकरांनीही उदंड प्रतिसाद दिला असून शहरामध्ये आता दररोज सकाळी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नागभीड तालुक्याच्या सीमेवर असलेले लोहार डोंगरी येथील पोलाद प्रकल्पास केंद्र सरकारने मान्यता दिली. या प्रकल्पाच्या निमित्ताने ब्रह्मपुरी व नागभीड या दोन्ही तालुक्यास उद्योगधंद्याच्या रूपाने आशेची किरणे दिसू लागली असतानाच माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधाच्या एंट्रीने हा प्रकल्प गुंडाळण्यात येतो काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. भंडारामध्ये पवनी तालुक्यातील सावरला येथे पाईपलाईनचे काम थातूरमातूर, त्या एजन्सीला काळी यादीमध्ये टाका, सावरला वासियांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीनंतर उद्धव सेनेने आता संघटनेत फेरबदल करण्याला सुरुवात केली. नागपूर शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आली असून नगरसेवक किशोर कुमेरिया यांच्यावर महानगर प्रमुख नागपूर महानगरपालिका पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. वर्धा शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील गुग्गुसवर गॅरेज ते पावडे चौक ते दोंदोली चौक आणि दोंदोली चौक ते मुख्य रस्तापर्यंतचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी नगरसेवकांच्या नेतृत्वात नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. तसेच नगराध्यक्ष सुधीर पांगुड यांना निवेदन देण्यात आले. चंद्रपूरमध्ये नागभीड तालुक्यातील वाडोडा येथील पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर रघुनाथ बोरकर यांना सूर्यवंश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरतर्फे सन 2024-25चा गीता कलमवार स्मृती राज्यस्तरीय साहित्य व सांस्कृतिक पुरस्कार पद्मश्री परशुराम खणे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेले KYC अपडेट करताना तांत्रिक कारणास्तव किंवा अज्ञानापोटी अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. यामुळे शेकडो पात्र महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकले आहेत. मात्र आता राज्य सरकारने अशा महिलांना मोठा दिलासा दिला असून अंगणवाडी सेविकांमार्फत या महिलांची प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे KYC चुकलेले लाडके बहिणींना फार मोठा दिलासा मिळणार आहे.